मैसूर पाक करूया आपण. दिवाळीच्या ह्याच्या वेळेला मैसूर पाक करूया. त्याला साहित्य काय काय पाहिजे ते सांगते. आता मैसूर पाक करूया आपण. मैसूर पाक करायला काय काय साहित्य लागतं तर डाळीचं पीठ आणि साखर आणि तूप असलं तर चांगलं, नसलं तर रिफाईंड तेलमध्ये होतं. तेवढं साहित्य आपल्याला पाहिजे. आणि त्या एक ग्लास डाळीचं चणाचं पीठ आणि त्याच ग्लासनी 2 ग्लास साखर आणि त्याच ग्लासनी 3 ग्लास तूप. तेल आहे ना ते गरम ठेवायचं एका बाजूला. आणि एका बाजूला हे 2 ग्लास आपण साखर घेतलं ना ते याच्यामध्ये एका पातेल्यामध्ये घ्यायचं. आणि ते पातेलं स्टीलचं असू नये, जर पितळेचं असलं तर चांगलं होतं, कारण जाड असायचं. पितळेचं असलं तर जाड लागत नाही बुडाला. आणि तर स्टीलचं घेतलं तर बुडाला लागतं. म्हणून त्याच्यामध्ये आणि 1 ग्लास त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते हे करून घ्यायचं. काय पाक करून घ्यायचं. पाक ना एक तार असं यावर तसं पाक करून. ते पाक तयार झालं. आता ते पाक कसं तयार ओळखायचं तर ते एक तार व्हायला पाहिजे. एक तार व्हायचं म्हणजे का असं हे असं आलं पाहिजे एक तार. पीठ आपण घेतलं होतं ना ते डाळीचं पीठ ते घेऊन ह्याच्यामध्ये आता टाकायचं. आता हे असं टाकायचं. टाकून हे असं फिरवायचं. हे आता टाकलं ना. आता गरम ते इकडे ठेवलेलं आहे ना ते फिरवत त्याच्यामध्ये असं हे तेल त्याच्यामध्ये घालायचं. घालत असं फिरवायचं. आणि फिरवताना गॅस जास्त जोरात पण ठेवू नये आणि जास्त कमी पण ठेवू नये, मध्यम ठेवायचं. आता हे तूप घालता ते सतत हलवलं पाहिजे. हात होऊ नये. चांगलं हसत ते तूप हे होईपर्यंत संपेपर्यंत ते हलवतच राहायचं. आता हे तूप मैसूर पाकचं ते डाळी कशा येतं सांगते वेळी तर तुपाचं गरम तूप घालतं ना ते त्यामुळे ते हलकं होतं. हलकं होऊन ते डाळी आपल्याला आता हळूहळू जाळी सुटायला लागली ना. आता हातामध्ये अगदी हलकं वाटतं आपल्याला आणि जाळी सुटलेलं दिसतं पण. तर जरा हलकं वाटतं आणि दिसल्यानं म्हणून म्हटलं बरं लगेच काढून टाकायचं. आता हे जाळी सुटायला लागली. ठेव दिसतं ना सर जाळी सुटलेलं. जाळी पण सुटली आणि त्याला किती होऊन पुरे जास्त झालेलं तूप पण सुटून जातं असं झाली. आता एवढं झालं ना ह्याच्यात तूप सुटायला लागतं. जाळी सुटायला लागलं की तूप पण सुटायला लागतं. मग ते बंद करून टाकायचं. तूप घालणं बंद करायचं आणि मग ते आता तिथं परातीमध्ये ओतून टाकायचं. त्याला नको असलेलं तूप सगळं सुटून येतं. जास्तीचं तूप सगळं सुटून येतं. ते परिस्थितीत ह्याला असं हात लावू नये, थांबू नये. ते असं थंड होईपर्यंत थोड्या वेळापर्यंत असं तसंच ठेवायचं. थोडं झाल्यानंतर मग ते कोरायचे. आता प्रत्येक वेळेला एवढं सगळं तूप लागतं, 3 ग्लास तूप लागतं असं सांगता येत नाही. त्या डाळीवर असतं. म्हणून आता एवढं त्यामध्ये तूप राहिलंय आणि त्याच्यातून परत ते याच्या परातमध्ये पण तूप राहतं. कारण घेताना मात्र 3 ग्लास घेतलंच पाहिजे. तर राहताना मग नंतर काही वेळेला लागतं, काही वेळेला लागत नाही. जाड झालेलं असतात ते घातलेलं, कारण हलवलं नसतो आम्ही म्हणून ते लहान कापायचे. नाहीतर मग जाडे होतात फार. आता हे घातल्यानंतर 5 मिनिटांनी कोरायचं. नाहीतर त्या जास्त वेळ झालं म्हणजे घट्ट होतं. म्हणून 5 मिनिटातच कोरायचं पाहिजे.
हे छान जाळी सुटलेले मैसूर पाक तयार झाले.